वाचन आणि नोटेशन सादर केलंय प्रथम जनक बुवांनी. मला काय जास्त बोलले नाही, फक्त जेवढं काय बोलले त्याचं परतफेड करतो आणि रुपावलीकडे वळतोय. काय बोलले? बुवा पोरगी पटत नाही. बुवा जिद्द सोडू नको, एक ना एक दिवस यश भेटणारच. एकदा पटवलेली बुवाने पोरगी आणि घरी आई सांगून गेले, आहे आहे मी पोरगी पटवलंय, पण म्हणतात पळून जाऊन लग्न करू की म्हणतात लग्न करून पळून जाव. आईन काय केला? चप्पल काढला पायातली आणि म्हणतात चप्पलेन मारू की तुका चप्पल तुटेपर्यंत मारू, असं झाला. त्यामुळे त्या मुलाने त्या पोरी सोडून दिला नाही. आणि काय बोलले तर भांडी घासू काहीतरी बोलत होतं. होय ना बुवा, तुम्ही एक काम करा, तुझं पोरगी जर पटूची असली तर आता पण भांडी घासूची प्रॅक्टिस करा. मला असंच झाला, मागावून पोरगी पटत नव्हती आणि एक दिवस काय झाला माहिती आहे, चुकून मागा भांडी घासताना बघितला पोर माझ्या आणि लगेच होकार देऊन टाकला. तुम्ही आतापासून प्रॅक्टिस करा भांडी घासायची. काय लव्ह मॅरेज वाला पण भांडी घासता आणि अरेंज मॅरेज वाला पण. फक्त फरक एवढंच काय की लव्ह मॅरेज वाला असता तो दार कडी लावून भांडी घासता आणि अरेंज वाला डायरेक्ट खुले आम भांडी घासता. बाकी काय नाही बुवा, जास्त काय बोलले नाही. रुपावलीकडे वळतोय. बघा जनकबुवांचे पक्वाचे गमे गावकर ना, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांच्यासाठी गाणं म्हणतोय बघा. हो पण गाणं घेतील. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आहे अमय बाईचा, वाढदिवस आहे अमय बाईचा, वाढदिवस आहे अमय बाईचा. धन्यवाद. रूप पाहतालोचनी सुख झाले व साजरी, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा. बुवानी खूप छान सांगितलं की आपल्या आई वडिलांची सेवा करा. पांडुरंगाबद्दल पण सांगितलं. पण बघा तो पांडुरंग ज्या विठेवरती उभा आहे बुवा, त्या विठेला 6 बाजू आहेत. कोणत्या? काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर आणि ती षडविकार त्या पांडुरंगाने आपल्या पायाखाली ठेवले. रुक्मिणी रुसली आणि पंढरपुरात येऊन बसली. पांडुरंग शोधत शोधत आले कुठे? पंढरपुरात. त्यावेळी त्यांनी आपल्या भक्ताला बोलवलं, पुंडलिकाला बोलवलं. तेव्हा पुंडलिकाने सांगितलं की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, माझ्या आई वडिलांची सेवा झाली पूर्ण की मी तुम्हाला भेटायला येतो. आणि त्याने एक वीट भिरकावली आणि त्या पांडुरंगाला त्या विटेवरती उभं केलं. बुवानी पण सांगितलं. आणि त्यापासून तो पांडुरंग 28 युग सरली अजून त्या विटेवरती उभा आहे. पुंडलिकाची सेवा काही संपली नाही आणि पांडुरंग विटेवरचा काय खाली उतरला नाही. म्हणून सांगतोय बघा की आपल्या आई वडिलांची सेवा करा. बुवाने खरोखर छान सांगितलं. बघा पूर्वीच्या काळात एका आईला 10 मुलं असायची आणि ती बुवा 10 मुलं आपल्या आईक सांभाळायची. पण आताच्या काळात 10 मुलं असून सुद्धा पूर्वीच्या काळी बघा 10 मुलांना आई सांभाळायची, पण
10 मुलं असून सुद्धा आता आपली आई सांभाळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. आता काय परिस्थिती आहे? आई बाबा वृद्धाश्रमात आणि गाडीतून कोण फिरतात कुत्रा. ही मुंबईची परिस्थिती आहे. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून बुवाने तर सांगितलं की आपल्या आई वडिलांची सेवा करा. पण बघा, कोकणातील शेतकरी आणि पंढरीचा वारकरी कधीच आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही. त्याबद्दल प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांसाठी टाळा वाजवा. कदम बुवा नेहमी भजन सांगायची काय, एका प्रेयसीने, प्रेयसी बुवा प्रेम करा पण आपल्या आई वडिलांवर करा. कारण सध्याचा प्रेम काय हा, ब्लूटूथ सारखा. एक डिव्हाइस जरा लांब गेलो की दुसरं लगेच कनेक्ट होता, अशी परिस्थिती आहे. पण प्रेम करा कोणावर? आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. मग कदम बुवा नेहमी भजन सांगायचे काय, एका प्रेयसीने आपल्या एका प्रेयसीने आपल्या बॉयफ्रेंड कडून काळीज मागून घेतलं आईचं, आणि आईने हसत तिला काळीज दिलं. त्या मुलाने ते काळीज घेतलं आणि धावत सुटला कोणाला प्रेयसीला द्यायला, आणि वाटेत धावता एका दगडाला ठेच लागली आणि तो तिथे पडला. आणि काळीज एकीकडे आणि तो मुलगा एकीकडे. त्या पडलेल्या काळजातून पण आवाज आला, बाळ तुला लागलं का रे? ही असते आईची माया. आणि बाप बघा स्वतः फाटकी बनियन घालणार पण आपल्या मुलाला चांगले मॉल मधले कपडे देणार. स्वतः बटन तुटलेले असतात, तो नोकियाचा मोबाईल साधा 1200 रुपयाला मोबाईल वापरणार, पण आपल्या मुलांना बुवा आयफोन अँड्रॉइड फोन देणार. हा तो बाप स्वतः फाटक्या 2 रुपयाच्या ब्रेंडने दाढी करणार आणि आपल्या मुलांना कुठे पाठवणार? सलून मध्ये पाठवणार. हाच तो बाप. म्हणजे आपल्याला बुवाने आईबद्दल सांगितलं, आपल्या बाबांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आई श्रेष्ठ की बाप श्रेष्ठ? एका माणसाने साधूला विचारलं, आई श्रेष्ठ की बाप श्रेष्ठ? ते साधूने सांगितलं आई श्रेष्ठ. तो बोलतो काय, आई पण तेवढंच करतो मुलासाठी आणि बाप पण तेवढंच करतो. आई श्रेष्ठ कशी आणि बाप श्रेष्ठ नाही करता? तेव्हा त्या साधूने काय सांगितलं, एक दगड दिला, 2 किलोचा दगड दिला आणि त्या पोटाला बांधला आणि बोलतो 1 तासाने माझ्या घरी ये, पुन्हा मागे ये. तो गेला आणि 5-10 मिनिटात पुन्हा मागे आला. तो बोलतो साधू म्हणतात तुम्ही काय मला जे काम सांगितलं माझ्याला काय जमनातलं नाही. तो बोलतो अरे तू एवढ्या लवकर कंटाळलास? मग ती आई ते 9 महिने आपलं बाळ पोटाला बांधून कसं सांभाळत असेल. म्हणून आई श्रेष्ठ बुवा. हे पण कुठेतरी चांगलं पाहिजे. बघा, जास्त वेळ काय काढणार नाही बुवा, डायरेक्ट रूपावली करतोय. गजराच्या माध्यमातून आपण भरपूर टाइमपास करूया. धन्यवाद. लोचनी 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 रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
नॉर्मल आवाज आहे सतीश. हो हो